नमस्कार. खूप स्नेह लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याची बेसन घालून एक अतिशय टेस्टी भाजी तयार करून दाखवणार आहे. नक्कीच तुमच्यापैकी कोणीही अशी ही युनिक पद्धतीने तयार केलेली दुधी भोपळ्याची बेसन घालून तयार केलेली एवढी टेस्टी भाजी आजपर्यंत कधीही बनवून टेस्ट केली नसेल. या पद्धतीने जर तुम्ही अशी बेसन घालून दुधी भोपळ्याची भाजी बनवाल, तर तुमची मुलं आणि दुधी भोपळ्याच्या नावाने नाका मुरडणारे सुद्धा ही दुधी भोपळ्याची भाजी अगदी चाटून पुसून खातील. बोटच काय तर ताट सुद्धा चाटायला मजबूर होतील सगळे. आणि नेहमीच्या तुलनेत 2 चपात्या तर तुम्ही नक्कीच जास्त खाल ह्या भाजीसोबत. अतिशय क्रीमी आणि टेस्टी लागते ही दुधी भोपळ्याची भाजी चवीला. मला तर वाटतं आजपासून तुमच्या घरात दुधी भोपळ्याची भाजी आता नेहमीच अशीच बनेल. कारण एकदा का ही भाजी खाऊन टेस्ट केली, तर ही भाजी नेहमीच खायची इच्छा होते. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर ह्या ठिकाणी मी हा एक दुधी भोपळा घेतलाय. याचे मी सुरीने अगोदर 2 भाग करून घेणार आहे. आता हा जो दुधी भोपळ्याचा अर्धा भाग आहे, याची वरची साल मी काढून घेणार आहे. मला सुरीने अशी भोपळ्याची वरची साल काढायला जमतं. तुम्हाला जमत नसेल, तर तुम्ही पिलरने ह्याची वरची साल काढून घ्यायची आहे. याच्या टोकाचा भाग सुरीने कापून टाकायचा आहे आणि ह्याच्या सुरीने फोडी चिरून घ्यायच्या आहे. आज मी दुधी भोपळ्याच्या फक्त ह्या अर्ध्या भागाची भाजी बनवणार आहे. तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांच्या क्वांटिटीनुसार दुधी भोपळा घ्यायचा आहे. मी जी आज ह्याची भाजी तयार करणार आहे, ती 4 ते 5 लोकांसाठी अगदी पुरेशी बनवून तयार होईल. तर हे पहा, ह्याच्या मी अशा फोडी ह्या ठिकाणी चिरून घेतल्या आहे. या फोडी ह्यापेक्षा मोठ्या किंवा मग यापेक्षा बारीकही चिरायच्या नाहीये. तर आता ह्या ज्या दुधी भोपळ्याच्या चिरलेल्या फोडी आहे, याच्यामध्ये मी सुरुवातीला पाव चमचा हिंग घालून घेणार आहे. यानंतर अर्धा चमचा हळद, चवीनुसार एक छोटा चमचा भरून मीठ, चवीनुसार 1 चमचा मीडियम तिखट असलेलं लाल तिखट आणि सोबतच 2 चमचे बेसन मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. यानंतर हा 1 चमचा खलबत्त्यात तयार केलेला अद्रक लसणाचा ठेचा मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. तुमच्याकडे अद्रक लसूणची पेस्ट असेल, तर तुम्ही ती पेस्ट ह्याच्यामध्ये घातली तरी चालेल. बस, तर आता हे सर्व जिन्नस या दुधी भोपळ्याच्या सगळ्या फोडींना एकसारखे कोट करून घ्यायचे. अगदी हलक्या हाताने ह्यांना असं या भोपळ्याच्या फोडींना कोट करून घ्यायचंय. तर हे पहा, इथे मी घातलेले सर्व जिन्नस या भोपळ्याच्या फोडींना कोट करून घेतले. यानंतर इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ह्या 2 मीडियम साईजच्या टोमॅटोच्या फोडी घालून घेतल्या आहे. आता ह्याच्यामध्ये मी ह्या 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहे आणि ह्यांची मी मिक्सरला वाटून अगदी बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे. यानंतर आता इथे गॅसवर ठेवलेल्या या कढाईमध्ये मी तेल घालून घेतलंय. या गरम झालेल्या तेलामध्ये मी ह्या दुधी भोपळ्याच्या सगळ्या फोडी घालून घेणार आहे. या फोडी आपण फुल फ्लेमवर अधूनमधून खालवर करून फ्राय करून घेणार आहोत. या फोडी तळून ह्यांचा हलकासा रंग बदलला आणि फ्राय करून हलक्याशा शिजल्या की ह्यांना तेलामधून काढून घ्यायचंय. हे पहा, या फोडींना कोट केलेले सर्व जिन्नस फ्राय करून छान असे क्रिस्पी झाले. फारच मस्त अशा आपल्या ह्या दुधी भोपळ्याच्या फोडी ह्या ठिकाणी फ्राय करून झाल्या आहे आणि ह्यांचा इथे सुगंध सुद्धा फारच छान सुटलाय. तर हे पहा, इथे मी ह्या तेलात फ्राय केलेल्या ह्या दुधी भोपळ्याच्या फोडी इथे ह्या डिशमध्ये काढून घेतल्या आहे. हे पहा, ह्यांना फ्राय करून रंग बघा किती छान आलाय. तुमच्या मुलांना तर ह्या फोडी अशाच देखील खायला फारच आवडतील. तर आता दुधी भोपळ्याच्या फोडी तेलामधून फ्राय करून काढल्यानंतर जे ह्या कढाईमध्ये तेल शिल्लक राहिलं होतं, त्याच्यातलं थोडंसं तेल मी काढून घेतलंय आणि अगदी गरजेपुरतं थोडंसं तेल मी ह्या कढाईमध्ये शिल्लक ठेवलंय. आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे. यानंतर अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग आणि एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेला कांदा मी ह्या तेलामध्ये परतायला घालणार आहे. कांदा फुल फ्लेमवर असा एकसारखा हलवत हलकासा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे पहा, कांदा असा हलक्या तांबूस रंगावर परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला पाव चमचा हळद घालून घेणार आहे. यानंतर मिक्सरला तयार केलेली आलं, लसूण, मिरची आणि टोमॅटोची सगळी पेस्ट मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. यानंतर 1 चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड, अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिरं पूड, चवीनुसार 1 चमचा मीडियम तिखट असलेलं लाल तिखट आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. हे सर्व जिन्नस मीडियम फ्लेमवर चांगले असे एकसारखे हलवत परतून घ्यायचे. ह्याच्यातील टोमॅटोचा कच्चेपणा दूर झाला पाहिजे आणि ह्याला परतून
ह्याच्यातलं तेल हलकंसं सेपरेट झालं पाहिजे. तर हे पहा, इथे आपण हे सर्व जिन्नस ह्या ठिकाणी छानपैकी परतून घेतले आणि तुम्ही इथे पाहू शकता ह्याच्यातलं तेल देखील ह्या ठिकाणी हलकंसं सेपरेट व्हायला लागलंय आणि ह्याचा रंग देखील इथे पूर्णपणे बदललाय. आता ह्याच्यामध्ये मी ही अर्धी वाटी दुधावरची ताजी साय घालून घेणार आहे. या साईमुळे आपली ही ग्रेव्ही फारच मस्त अशी क्रीमी बनून तयार होईल आणि खाण्यासाठी चवीला सुद्धा मस्त अशी क्रीमी आणि टेस्टी लागेल. दुधावरच्या ताज्या साईऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी फ्रेश क्रीमचा सुद्धा वापर करू शकता. साई ह्याच्यामध्ये चांगली अशी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायची आहे. लो फ्लेमवर ह्याला पुन्हा ह्याच्यातलं तेल हलकंसं सेपरेट होईपर्यंत शिजवून घ्यायचंय. तर हे पहा, तुम्ही ते पाहू शकता आता ह्या ग्रेव्हीतलं तेल हलकंसं सेपरेट व्हायला लागलंय आणि आपली ही ग्रेव्ही साय घातल्यामुळे फारच मस्त अशी क्रीमी झाली आहे. बस तर आता ह्याच्यामध्ये आपण ह्या फ्राय केलेल्या दुधी भोपळ्याच्या सगळ्या फोडी घालून घेऊया. या फोडी एकदा अशा ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे. लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिट या फोडी अशा ह्या ग्रेव्ही सोबत मिक्स करून घ्यायच्या आहे. बस तर आता ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचंय. ही ग्रेव्ही तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय. ही ग्रेव्ही पाणी घालून अति जास्त प्रमाणात पातळ करायची नाहीये. ही ग्रेव्ही थोडीशी दाटसर असली तरच खाण्यासाठी छान लागते. अगदी हॉटेलमध्ये मिळणाऱ्या पनीरच्या ग्रेव्हीसारखीच ही ग्रेव्ही तयार झाली पाहिजे. याच्यामध्ये पाणी घालून मिक्स करून घेतल्यानंतर ह्याला फुल फ्लेमवर हलकीशी उकळी यायला लागली की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची आहे. यानंतर अर्धा चमचा गरम मसाला ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचा आहे. या दोन्हींचा फ्लेवर आणि टेस्ट ह्या भाजीला फारच छान येते. हे सर्व जिन्नस असे एकदा चांगले मिक्स करून घेतले की ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला आपण लो फ्लेमवर अगदी फक्त 6 ते 7 मिनिट शिजवून घेणार आहोत. या ग्रेव्हीतल्या भोपळ्याच्या फोडी फ्राय करून बऱ्यापैकी शिजल्या होत्या, त्यामुळे आता ह्यांना ह्या ग्रेव्हीमध्ये शिजायला जास्त वेळ नाही लागणार. तर हे पहा, इथे आपली ही बेसन घालून तयार केलेली दुधी भोपळ्याची भाजी ह्या ठिकाणी फारच जबरदस्त बनून तयार झाली आहे. रंग आणि तर्री देखील बघा आपल्या ह्या भाजीला किती छान आली आहे. अगदी हॉटेलच्या पनीरच्या भाजीप्रमाणेच आपली ही दुधी भोपळ्याच्या भाजीची ग्रेव्ही ह्या ठिकाणी तयार झाली आहे. नक्कीच ह्या दुधी भोपळ्याच्या ह्या अतिशय क्रीमी आणि टेस्टी भाजीपुढे तुम्हाला हॉटेलचं पनीरच काय तर नॉनव्हेजची चव सुद्धा फिकी वाटेल. नक्कीच तुमच्यापैकी आजपर्यंत कुणीही अशी बेसन घालून तयार केलेली दुधी भोपळ्याची अशी चमचमीत भाजी आजपर्यंत कधीही टेस्ट केली नसेल. ही अशी दुधी भोपळ्याची भाजी तर तुम्हाला हॉटेलमध्ये सुद्धा खायला नाही मिळणार. बस सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. अतिशय चमचमीत, क्रीमी आणि भन्नाट चवीची अशी आपली ही दुधी भोपळ्याची भाजी ह्या ठिकाणी बनवून तयार झाली आहे. रोटी, नान, पराठे, चपाती, वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी आणि भातासोबतही तुम्ही ही भाजी खाण्यासाठी सर्व करू शकता. ज्यांना दुधी भोपळ्याची भाजी खायला आवडत नाही त्यांना फक्त एकदा तुम्ही अशी ही क्रीमी आणि टेस्टी अशी दुधी भोपळ्याची भाजी बनवून खायला द्या. बघा कशी चाटून पुसून खातील ते ही भाजी. तुमची मुलं तर ही भाजी पनीरची भाजी समजूनच खातील. अगदी रेस्टॉरंटमधल्या पनीरच्या भाजीप्रमाणेच लागते ही दुधी भोपळ्याची भाजी खाण्यासाठी. ही भाजी तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातील इतर सर्व सदस्यांना एवढी आवडेल की नेहमीच्या तुलनेत सर्वजण ह्या भाजीसोबत 2 चपात्या नक्कीच जास्त खातील. या भाजीपुढे तुम्हाला हॉटेलचं पनीर आणि नॉनव्हेज सुद्धा खायला फिकं वाटेल. बोटच काय तर ताटसुद्धा चाटून पुसून खातील सर्वजण ही भाजी. आता नावडती दुधी भोपळ्याची भाजी देखील सर्वांची आवडती होईल जेव्हा तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी बेसन घालून दुधी भोपळ्याची चमचमीत, क्रीमी आणि टेस्टी भाजी बनवाल. तर तुम्ही माझी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.